चायनीज हे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी आवडीचं असतं. त्यातल्या त्यात तर गोबी मंचुरियन तर खूप जास्त आवडतात. तर म्हटलं आज चला गोबी मंचुरियन ची रेसिपी बनवावी. आणि पहिल्यांदाच मी ट्राय केलं होतं, पण खूप छान झालं. तर याच्यासाठी साहित्यामध्ये मी अर्धा किलो कोबी आहे तो किसून घेतलेला होता. तर आणि याच्यासाठी थोड्याफार भाज्या. तर भाज्या तुम्हाला आवडल्या तर घेतल्या तर चालतील, नाहीतर नाही घेतले तरी चालेल. तर हा किसून त्याच्यात पाणी येतं, तर पाणी वगैरे सगळं त्याच्यातलं काढून घ्यायचं. तर इथं मी एक गाजर घेतलं होतं छोटे छोटे बारीक तुकडे करून, एक ढोबळी मिरची, 2 ढोबळी मिरची घेतली होती आणि त्याच्यानंतर कांद्याची पात. तर कांद्याची पात थोडीशी मी जास्त करून ठेवलेली होती. आणि त्यानंतर आलं लसूण आहे त्याची पेस्ट. जर पेस्ट नाही तर तुम्ही आलं लसूण थोडंसं बारीक करून घेतलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर थोडीशी 1 चमचा काळी मिरी पावडर. तर हे सगळं आपण घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोया सॉस. तर 1 चमचा मी सोया सॉस घेतलेला आहे इथं आणि थोडीशी लाल तिखट. तर हे आपल्याला स्टफिंगसाठी एवढं सगळं साहित्य लागणार आहे. तर यामध्ये मी सगळ्यात आधी कोबी आहे तो चिरून वगैरे मस्त चिरून घेतला तरी चालेल किंवा किसला तर एकदम बारीक वगैरे छान तयार होतो. तर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर आणि काळी मिरी पावडर थोडीशी, जर जास्त तिखट वगैरे नको असेल तर काळी मिरी पावडर कमी वापरली तरी चालेल. तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. मी थोडंसं कमी तिखट घेतलेलं होतं. आणि बाकी गाजर आणि ढोबळी मिरची, अजून याच्यामध्ये कोथिंबीर, हे सगळं तुम्ही ॲड करू शकता. तर भाज्या आहे ना, भाज्यामुळं काय होतं, हे मंचुरियन आहे ते हेल्दी पण होतील. त्यामुळे म्हटलं भाज्या देखील ॲड कराव्या. आणि छोटे छोटे जर तुकडे केले तर शिजून पण पटकन जातात. तर इथं मग मी नंतर हे करण्यासाठी आपल्याला त्याची ग्रेव्ही वगैरे करायची. तर त्याच्यासाठी मी थोडेसे एक्स्ट्रा कांद्याची पात चिरून घेतली होती आणि हा सोया सॉस सगळं छान असं ॲड करून घ्यायचं. आता सगळ्या भाज्या हे ॲड करून झालं तर त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे ते कॉर्नफ्लॉवर ॲड. तर कॉर्नफ्लॉवर आहे ना, इथं मी एक अर्धी वाटी, छोटीशी अर्धी वाटी घेतलेली आहे. जेवढं तुम्ही कॉर्नफ्लॉवर घ्याल तेवढ्याच प्रमाणात तुम्ही मैदा देखील घ्या. तर याचं आपल्याला, आणि याच्यात आपल्याला थोडंसं आता मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ टाकल्यानंतर हे छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या सगळ्या एकत्र करून घ्यायच्या व्यवस्थित. आणि हे सगळं एकत्र करताना तुम्हाला थोडंफार जरी वरून आता पीठ लागलं तर तुम्ही त्याच प्रमाणात सगळे करून घ्या व्यवस्थित, जेणेकरून हे पीठ या पद्धतीनं असं तयार होतं आहे. तर हे पीठ तयार झाल्यानंतर थोडंसं हाताला तेल वगैरे लावून छान असे त्याचे गोळे बनवून घ्यायचे. तर गोळे एकदम म्हणजे मीडियम साईजमध्ये ठेवा, जास्त मोठे पण नाही आणि छोटे पण नाही. तर या पद्धतीने मी असे हे गोळे करून पूर्ण याचे बनवून घेतले. तर गोळे पूर्ण बनवून घेतल्यानंतर हे तळायला सगळी सुरुवात केली. तर तेल छान गरम झालं की मग हे तळायला सुरुवात करून घ्यायची. तर हे गरम झाल्यानंतर मग थोडंसं आहे ना, कमी गॅसवरती भाजायला चालू करायचं. नाहीतर काय होतं, जर तुम्ही मोठ्या गॅसवरती चालू केलं भाजायला तर त्यातला वरचा भाग भाजून जातो आणि आतमध्ये भाज्या वगैरे तशाच राहून जातील. तर त्याच्यासाठी मंद आचेवरती थोडंसं कमी फ्लेमवरती छान भाजून घ्या आधी. तुमच्या पहिल्याच प्रयत्नात देखील खूप छान होतील. या पद्धतीनं असे गोबी मंचुरियन ट्राय करून पहा. आणि तुम्ही कसे बनवतात ते देखील मला कमेंट करून सांगा. तर इथं सगळे माझे मंचुरियन आहेत ते तळून झालेले आहेत. तर तळून झाल्यानंतर इथं भाज्या मी गाजर वगैरे जास्त वापरलेलं होतं. तर याच्यात कलर देखील तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला द्यायची आहे ते फोडणी. तर याला तेल एकदम चांगलं कडकडीत करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आलं लसूण घ्यायचं, जेणेकरून लसूण आहे तो करपला जातो. करपला गेला की त्याला छान असा वास पण राहतो मंचुरियनला लसणाचा. तर याच्यात एक मी पातीचा कांदा आहे तो थोडासा हे केला होता, टाकला होता चिरून. जर तुमच्याकडे साधा असेल तर तो देखील टाकला तरी चालेल. आणि त्याच्यानंतर 1 चमचाच मी सोया सॉस, 1 चमचा आहे तो टोमॅटो सॉस आणि 1 चमचा आहे तो रेड चिली सॉस, फक्त एवढंच वापरलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याची छान स्लरी बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला ग्रेव्ही बनवायला छान तयार होते ग्रेव्ही. तर इथं सगळं ग्रेव्हीमध्ये हे मंचुरियन आपण ॲड करून घ्यायचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही
कांदा पात देखील चिरून घेतलेले टाकू शकता आणि अशा पद्धतीनं खूप छान होतात. जर जास्त म्हणजे काय असं तेलकट वगैरे पण नाही झाले आणि टेस्ट तर एक नंबर लागली होती. तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं मंचुरियन करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.